कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की जगणंही ओझं वाटतं. पण जर आई सोबत असेल तर अशक्य सुद्धा शक्य होतं. नाशिकच्या एका छोट्याशा गावात अमोल नावाचा मुलगा राहत होता. घरात खूप गरिबी, वडील आजारी आणि आई मंगला लोकांच्या घरी काम करून घर चालवत होती. अमोल लहान होता पण खूप समजूतदार. एक दिवस त्याने आईला विचारलं, आई आपल्याकडे सगळं का नाही इतरांसारखं? आई हसली पण डोळ्यात पाणी होतं. आपल्याकडे सगळं नाही पण आपण मेहनत केली तर सगळं मिळू शकतो बाळा. त्या दिवसापासून अमोलचं एकच स्वप्न होतं, आईला सुख द्यायचं. अमोल शाळेत हुशार होता पण गरीब असल्यामुळे त्याला नेहमी टोमणे मिळायचे. एकदा वर्गात शिक्षक म्हणाले, फी भरली नाहीस, उद्या येऊ नकोस. सगळे मित्र हसू लागले. अमोलचं मन तुटलं. तो घरी आला आणि आईला म्हणाला, आई मला शिकायचं नाही. आईने त्याचा हात धरला. तू थांबलास तर आपलं आयुष्य थांबेल. तू पुढे चाललास तर आपलं नशीब बदलेल. त्या शब्दांनी अमोल पुन्हा उभा राहिला. अमोलने काम करायला सुरुवात केली. सकाळी दूध वाटप, दुपारी शाळा, रात्री हॉटेलमध्ये भांडी धुवायचं काम. शरीर थकत होतं पण मन नाही, कारण त्याच्या डोळ्यासमोर आईचा थकलेला चेहरा असायचा. एक दिवस अमोलच्या वडिलांचा मृत्यू झाला. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. आई पूर्णपणे खचली. त्या रात्री अमोलने आईला म्हणलं, आई आता मी आहे, तू काळजी करू नकोस. त्या दिवशी एक मुलगा नाही, एक जबाबदार माणूस तयार झाला. अमोलने ठरवलं, मी काहीतरी मोठं करणार. त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. रात्री झोप न घेता अभ्यास, दिवसा काम. लोक म्हणायचे, तुझ्यासारख्यांनी मोठं स्वप्न पाहू नये. पण आई म्हणायची, माझा मुलगा काहीतरी मोठं करणार. 12वीचा निकाल लागला. अमोल पहिल्या क्रमांकाने पास झाला. संपूर्ण गाव आश्चर्यचकित झालं. जे लोक त्याला कमी समजायचे तेच आता त्याचे कौतुक करू लागले. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अमोल पुढे शिकण्यासाठी पुण्यात गेला. नवीन शहर, नवीन संघर्ष. पैसे कमी, राहायला जागा नाही. तो कधी बस स्टँडवर झोपायचा, कधी मित्राकडे, पण त्याने हार मानली नाही. काही वर्षांनी अमोलने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि त्याला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. पहिला पगार तो थेट गावात गेला. आईसमोर पैसे ठेवून म्हणाला, आई आता तुझं सगळं दुःख संपलं. आई रडायला लागली, पण नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. आई अचानक आजारी पडली. डॉक्टरांनी सांगितलं, उपचार कठीण आहेत. अमोलने सगळं खर्च केलं पण आई वाचली नाही. आईच्या शेवटच्या क्षणी ती म्हणाली, तू माझं स्वप्न पूर्ण केलं, मला तुझा अभिमान आहे. आई गेली पण तिचे शब्द अमोलच्या आयुष्यात कायमचे राहिले. आज अमोल खूप मोठा माणूस आहे पण तो नेहमी म्हणतो, मी काहीच नाही, माझी आईच माझी ताकद होती. आई असेल तर अशक्य काहीच नाही.